मॅथ्स ट्रिक बाय फारुख सर या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. इयत्ता 7वी गणित शिष्यवृत्तीमधील 17वा घटक त्रिकोणाचे गुणधर्म यातील स्वाध्याय 17.1 मधील समस्या आज पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे, पुढील पर्यायात त्रिकोणासाठी 3 बाजूंची मापे दिली तर त्यावरून कोणत्या पर्यायाच्या मापावरून त्रिकोण रचना होणार नाही. आता त्रिकोणाच्या 3 बाजूंचे मापाची रचना कशी असते तर कोणत्याही दोन बाजूंच्या मापाची बेरीज तिसऱ्या बाजूपेक्षा मोठी असते. जर दोन कोणांच्या मापाची बेरीज केली तर तिसरी जी बाजू आहे त्याच्यापेक्षा ती निश्चितच जर जास्त असेल तरच तो त्रिकोण काढता येतो. आता पहिला पर्याय बघा, 5.5 अधिक 4 केलं तर किती येतं? 5 आणि 4 9.5 येतं, जे 7 पेक्षा मोठं आहे. दुसरं 5 आणि 2 7 7.9 7.2 पेक्षा या दोन बाजूंची बेरीज 8.9 आहे, ती मोठी आहे. 4.2 आणि 3.4 4 आणि 3 7.6 7.6 हे लहान आहे तिसऱ्या बाजूपेक्षा. आणि चौथ्यामध्ये 5 आणि 4 9 म्हणजे 8 पेक्षा 5 आणि 4 9.3 मोठं आहे. तर पर्याय क्रमांक 2 हे विधान बरोबर आहे. या मापाचं त्रिकोण आपल्याला काढता येणार नाही, कारण याच्यामध्ये दोन बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा कमी आहे. बेरीज आपल्याला जास्त असली पाहिजे. यानंतर दुसरा प्रश्न आहे, त्रिकोण ILK च्या बाजू LK ची लांबी, हा त्रिकोण ILK आहे. इथं ILK याच्यामध्ये LK ची बाजू IL च्या लांबीपेक्षा 3 सेमीने जास्त आहे. समजा IL ची x आहे तर LK किती असणार आहे? 3 ने जास्त, x अधिक 3. आणि IK ची बाजू ही IL म्हणजे x पेक्षा 5 ने जास्त, x अधिक 5. अशा पद्धतीने त्रिकोणाच्या 3 बाजू असणार आहेत. आणि याची परिमिती दिलेली आहे 32. तर मोठ्या बाजूची लांबी काढा म्हणलेला आहे. म्हणजेच x अधिक 3 अधिक x अधिक 5 बरोबर असणार आहे 32. 1 2 3x अधिक 5 आणि 3 8 बरोबर 32. 3x बरोबर 32 वजा 8. 3x बरोबर 32 मधून 8 गेले 24, म्हणून x बरोबर आलेला आहे 24 भागिले 3. 3 1 3 3 8 24. x ची किंमत 8 आली म्हणजे ही बाजू असेल 8. LK असणार आहे 8 अधिक 3 11 आणि IK असणार आहे 8 अधिक 5 13. सर्वात मोठी बाजू IK, त्याची लांबी आहे 13. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, पुढील कोणत्या पर्यायातील माहिती दिली असता त्रिकोण रचना करता येणार नाही. त्रिकोण रचनेच्या काही कसोट्या जे आपल्याला माहित आहे. पहिली आहे बा बा बा, म्हणजे त्रिकोणाच्या तिन्ही बाजू दिल्या असता त्रिकोण काढता येतो. दुसरी आहे बा को बा, म्हणजे त्रिकोणाच्या 2 बाजू आणि त्याने समाविष्ट जर कोन दिला तर त्रिकोण काढता येतो. तिसरी बाजू आहे को बा को, म्हणजे त्रिकोणाच्या 2 कोन आणि त्याने समाविष्ट बाजू दिलेली असता त्रिकोण काढता येतो. आणि चौथी बाजू आहे बा को को, त्रिकोणाची 1 बाजू आणि 2 कोन दिले असता त्रिकोण काढता येतो. आणि पाचवा प्रकार आहे कर्णभुजा कसोटी, हा काटकोन त्रिकोणासाठी, म्हणजे काटकोन त्रिकोणाचा कर्ण आणि एका बाजूची लांबी दिली असता काटकोन त्रिकोण काढता येतो. अशा एवढ्या कसोट्यांनी त्रिकोण आपल्याला काढता येतो. यामध्ये पहिला दिलेला आहे 3 बाजू, म्हणजे बा 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 कसोटीचा त्रिकोण काढता येतो. दुसरा आहे 3 कोन दिले असता त्रिकोण काढता येत नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 2 मधील कसोटी ही चुकीची आहे. म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढील प्रश्न आहे, आकृतीवरून विधान पूर्ण करा. लेंथ AB अधिक लेंथ BC, AB अधिक BC, ही बाजू AB आणि BC या दोन बाजूंची लांबी ही तिसऱ्या बाजूपेक्षा जास्त असणार आहे. तिसरी बाजू कोणती आहे? AC. तर या रिकाम्या जागी येईल AC, लेंथ AC. पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढील प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या रेषाखंडामुळे किंवा रेषेमुळे होणाऱ्या त्रिकोणाच्या 2 भागांचे क्षेत्रफळ समान असते. हा त्रिकोण आहे. तर त्रिकोणाची मध्यगा ही त्रिकोणाला दुभागते, म्हणजे त्रिकोणाचा शिरोबिंदू आणि त्याच्या सम्मुख बाजूचा मध्यबिंदू यांना जोडणारा जो रेषाखंड असतो, त्यामुळे या त्रिकोणाचे 2 समान भाग होतात, म्हणजे हे क्षेत्रफळ समान असतात. म्हणजे त्रिकोणाची मध्यगा
ही त्रिकोणाला दुभागते म्हणजे त्रिकोणाची मध्यरेखा. पर्याय क्रमांक 1. यानंतर 6वा प्रश्न आहे, त्रिकोण एबीसी मध्ये मापकोन ए बरोबर बी अधिक सी, तर त्रिकोण एबीसी हा कोणत्या प्रकारचा त्रिकोण आहे? त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज किती असते? x अंश. म्हणजेच मापकोन ए अधिक मापकोन बी अधिक मापकोन सी बरोबर असणार आहे 180 अंश. मापकोन ए अधिक मापकोन बी अधिक मापकोन सी बरोबर 180 अंश असणार आहे. आणि या दोन कोणाच्या मापाची बेरीज मापकोन ए बरोबर आहे. याचा अर्थ मापकोन ए चं माप 90 अंश असणार आहे आणि मापकोन बी अधिक सी बरोबर 90 अंश असणार आहे. म्हणजेच मापकोन ए हा काटकोन आहे. हा काटकोन आहे. जर कोणत्याही त्रिकोणाचा एक कोन जर काटकोन असेल तर तो काटकोन त्रिकोण असतो. म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर 7वा प्रश्न आहे, त्रिकोण रचना करण्यासाठी त्रिकोणाच्या घटकापैकी कमीत कमी डॅश डॅश विशिष्ट घटक माहिती असणे आवश्यक आहे. त्रिकोणाला एकूण घटक असतात 6. कोणकोणते 6 घटक? 3 कोन आणि 3 बाजू असे 6 घटक असतात. तर त्या 6 घटकापैकी विशिष्ट 3 घटक माहित असणे आवश्यक आहे, तरच आपण कोणत्याही त्रिकोणाची रचना करू शकतो. म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढील प्रश्न आहे, सोबतच्या आकृतीवरून सत्य विधान कोणते? सोबतच्या आकृतीवरून सत्य विधान कोणते? आता पहिल्या पर्यायामध्ये दिलेलं आहे 6 बाह्यकोन ही आकृती आहे. या आकृतीमध्ये काय काय दिलेलं बघूया आपण. 6 बाह्यकोन, 12 रेषे जोडीतील कोन आणि विरुद्ध कोनाच्या जोड्या 6. हे पर्याय क्रमांक 1 मध्ये, 2 मध्ये 9, 12, 3 दिलेलं आहे. तिसऱ्यामध्ये 6, 3, 12 दिलेलं आहे आणि चौथ्यामध्ये 6, 12, 12 दिलेलं आहे. आता इथं बाह्यकोन किती आहेत? तर प्रत्येक कोणाजवळ 2-2 बाह्यकोन असतात. म्हणजे बाह्यकोन 6 आहेत. किती आहेत बाह्यकोन? बाह्यकोन 6. त्यानंतर विरुद्ध कोन किती आहेत? रेषीय जोडीतील कोन किती आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6 आणखी पहा 7, 8, 9, 10, 11 आणि हा 12. म्हणजे एका कोनावर एका शिरोबिंदूजवळ एकूण 4, 3, 4, 8, 12 असे एकूण 12 रेषीय जोडीतील कोन तयार होतात. रेषीय जोडीतील कोन किती आहेत? रेषीय जोडीतील कोन 12 आणि विरुद्ध कोनाच्या जोड्या 1, 2, एका शिरोबिंदूजवळ 2 जोड्या, इथं 2, 4 आणि या शिरोबिंदूजवळ 2 जोड्या, अशा एकूण 6 जोड्या. विरुद्ध कोन किती झाले? विरुद्ध कोन 6. म्हणजे बाह्य कोन 6, रेषीय जोडीतील कोन 12, विरुद्ध कोन 6. याचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढील प्रश्न आहे 9वा प्रश्न. सोबतच्या आकृतीत मापकोन QPR बरोबर 70 अंश दिलेला आहे. मापकोन Q दिलेला आहे. मापकोन QPR बरोबर 70 अंश दिलेला आहे. रेख RX अनुक्रमे Q व R चे कोन दुभाजक आहेत. तर मापकोन QXR किती? PQR मध्ये मापकोन P बरोबर 70 अंश दिलेला आहे. म्हणजेच मापकोन P अधिक मापकोन Q अधिक मापकोन R बरोबर असणार आहे 180 अंश. तर P चं माप 70 आहे. म्हणजेच मापकोन Q अधिक मापकोन R बरोबर असणार आहे 180 वजा 70 म्हणजे 110 अंश. माप QX हा या दोन कोनाच्या मापाची बेरीज 110 अंश आहे. QX हा या कोनाचा कोन दुभाजक आहे आणि RX हा कोन R चा कोन दुभाजक आहे. याचा अर्थ मापकोन XQR अधिक मापकोन QRX या छोट्या त्रिकोणातील, हा जो छोटा त्रिकोण आहे ना, या छोट्या त्रिकोणातील हे 2 कोन, या 2 कोनाची बेरीज या पूर्ण 2 कोनाच्या बेरजेच्या निम्मी असणार आहे. म्हणजेच 110 पेक्षा
च्या निम्मे असणार आहे, बरोबर 110 भागिले 2 बरोबर 55 अंश असणार आहे. कारण या दोन कोणाच्या मापाची बेरीज 110 अंश आहे. दोन्हीचे कोण दुभाजक आहेत, म्हणजे हा या कोणाचा अर्धा भाग झालेला आहे आणि आर कोणाचा अर्धा भाग झालेला आहे. या दोन्हीची बेरीज या दोन पूर्ण कोणाच्या निम्मी असणार आहे, म्हणजेच मापकोन एक्स क्यू आर आणि क्यू आर एक्स बरोबर 55 अंश आहे. तर क्यू एक्स आर बरोबर किती आपल्याला काढायचं आहे, मापकोन क्यू एक्स आर बरोबर 180 अंश वजा या दोन कोणाच्या मापाची बेरीज 55 बरोबर ही वजाबाकी येईल. 10 मधून 5 गेले 5, हातचा 1, 8 मधून 6 गेले 2, 1 केला 1, 125 अंश पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, एका त्रिकोणाच्या तिन्ही कोणाची मापे अनुक्रमे x अधिक 15 अंश, 3x अधिक 30 अंश, 2x अधिक 15 अंश आहे. तर तो त्रिकोण कोणत्या प्रकारचा आहे? आधी आपण त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या माप काढूया. x अधिक 15 हा पहिला कोण आहे, दुसरा आहे 3x अधिक 30 आणि तिसरा आहे 2x अधिक 15. या तिन्हीच्या मापाची बेरीज असणार आहे 180 अंश. x अधिक 3x 4x, 4x मध्ये 2 मिळवलं 6x झाले. 6x अधिक 30 अधिक 15 अधिक 15 बरोबर 60 बरोबर 180 अंश. समीकरण सोडूया. 6x बरोबर 180 वजा 60 म्हणजे 6x बरोबर आलेला आहे 120 अंश, म्हणून x बरोबर 120 भागिले 6 बरोबर 20, म्हणजे x ची किंमत आलेली आहे 20. आता पहिला कोण काय, x अधिक 15. पहिल्या कोणाचं माप किती असणार आहे, 20 अधिक 15 बरोबर आलेलं 35. दुसरं कोण आहे 3x अधिक 30, 3 गुणिले x ची किंमत किती आलेली आहे 20 अधिक 30, 20 त्रिक 60, 60 अधिक 30 90. आणि तिसऱ्या कोणाचं माप असणार आहे 2x अधिक 15 म्हणजे 2 गुणिले 20 अधिक 15, 20 दोन्ही 40 अधिक 15 55 अंश. एक आहे 35, दुसरा आहे 90, तिसरा आहे 55. आता या त्रिकोणातील एक कोण 90 अंशाचा म्हणजे हा त्रिकोण काटकोन त्रिकोण या प्रकारातला आहे, पर्याय क्रमांक 1. अशाच पद्धतीचे गणित अतिशय सुलभतेनं झटपट कसं सोडवायचं हे शिकण्यासाठी मॅथ्स ट्रिक बाय फारुख सर या युट्यूब चॅनलला नक्की भेट द्या आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. पुढचा प्रश्न आहे, पुढील आकृतीत त्रिकोणाच्या तिन्ही कोणाची मापे दिली आहेत, त्यावरून तयार होणारा त्रिकोण कोणत्या प्रकारचा असेल. आता त्रिकोणाच्या तिन्ही कोणाचे सेम याच्या आधीचा प्रश्न जसं सोडवलं तसंच आपल्याला सोडवायचं आहे. 4x अधिक 4x वजा 12 अधिक 5x अधिक 12 अधिक 6x बरोबर 180 अंश. 4x 5x आणि 6x 5 आणि 4 96, 15x वजा 12 अधिक 12 कटले 15x बरोबर 180 आलेलं आहे, म्हणून x बरोबर आहे 180 भागिले 15, 15 1 15, 15 दोन्ही 30 म्हणजे x ची किंमत आलेली 12. आता यावरून आपण तिन्ही कोणाची माप काढूया. आपण पहिला असणार आहे 4x वजा 12 म्हणजे 4 गुणिले 12 वजा 12, 12 चौक 48 वजा 12 बरोबर 36 अंश. दुसरा आहे 5x अधिक 12 बरोबर 5 गुणिले 12 अधिक 12, 12 पंचे 60 अधिक 12 बरोबर 72 अंश. आणि तिसरा आहे 6 गुणिले 12 6x म्हणजे 6 गुणिले 12 बरोबर 12 सक 72. एक कोण आहे 36, दुसरा आहे 72, तिसरा आहे 72. म्हणजे हा त्रिकोण असेल, दोन कोण समान आहेत म्हणजे दोन बाजू समान असणार आहेत, म्हणजे हा कोण असणार आहे समद्विभुज. हा त्रिकोण असणार आहे समद्विभुज त्रिकोण या प्रकारातील पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढील प्रश्न आहे 13वा प्रश्न. सोबतच्या आकृतीमध्ये रेख बीडी एकरूप एडी, बीडी ही बाजू आणि एडी ही एकरूप आहे आणि ईसी एकरूप आहे बीसी. बी चं माप दिलेलं 90 अंश, मापकोन बीईडी बरोबर दिलेला 60 अंश. तर या कोण बी चं माप काढायचं आपल्याला, तोंडी काढू शकतो, अतिशय सोपं आहे. बघा आता पहिला त्रिकोण हा 90 आहे म्हणजे हा दुसरा कोण 90 झालेला आहे, रेषे जोडीतील कोण. हा समद्विभुज त्रिकोण आहे एबीडी मध्ये, समद्विभुज त्रिकोण आहे. हा कोण 90 आहे म्हणजे उरलेले दोन कोण समान असणार आहेत, म्हणजे कोण ए बरोबर आलेला आहे, माप कोण ए बरोबर आलेला आहे. हा 45 आला, हा दुसरा आलेला आहे, हा सुद्धा 45 म्हणजे कोण एबीडी बरोबर 45, बीएडी बरोबर सुद्धा 45 आलेला आहे.
आता यानंतर हा BED किंवा DEB हा 60° आहे. हे दोन्ही कोण रेषी जोडीतील आहेत. दोन्ही कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश असणार आहे. कोण BED 60° आहे तर BEC बरोबर असेल 180 वजा 60 120 अंश. आता हा त्रिकोण सुद्धा BEC हा त्रिकोण सुद्धा समद्विभुज त्रिकोण आहे. एका कोणाचं माप 120 आहे, उरलेल्या दोन कोणाचं माप समान असणार आहे. तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश असणार आहे. म्हणजे 60च्या निम्म इथं 30 असेल, इथं 30 असेल. म्हणजेच मग कोण EBC बरोबर 30 अंश आलेला आहे. त्रिकोण BDE मध्ये एक कोण 90 अंशाचा आहे, दुसरा 60 आहे, तिसरा असेल 90 अंशाचा. म्हणजे या तिन्ही कोणाच्या जर मापाची बेरीज केली तर माप कोण ABC चं माप मिळणार आहे. माप कोण ABC बरोबर 45 अधिक 30 अधिक 30 बरोबर 30 आणि 30 60 आणि 40 100 105 अंश. हा प्रश्न आपण निरीक्षणाद्वारे अतिशय सोप्या पद्धतीने तोंडी सुद्धा करू शकतो आपण. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर येईल. या उदाहरणातील शेवटचा प्रश्न आहे जो अतिशय सोपा आहे. काहीही जास्त करायची गरज नाही. व्यवस्थित निरीक्षण करून त्रिकोणाचे गुणधर्म जर आपण लक्षात ठेवले तर हे सर्व गणित अतिशय झटपट काही सेकंदामध्ये याचे उत्तर आपण काढू शकतो. एका त्रिकोणाच्या दोन बाह्य कोणाची बेरीज 270 असल्यास तो त्रिकोण कोणता? त्रिकोणाच्या 3 बाह्य कोणाची बाह्य कोणाच्या मापाची बेरीज 360 अंश असते. त्यापैकी दोन कोणाच्या मापाची बेरीज दिलेली आपल्याला 270 दिलेली आहे. म्हणजे तिसऱ्या कोणाच्या मापाची बेरीज, तिसऱ्या बाह्य कोणाचं माप असणार आहे 360 वजा 270 बरोबर 90 अंश. आता हा त्रिकोण आहे. हा बाह्य कोण जर 90 अंशाचा असेल तर त्याच्या लगतचा कोण किती अंशाचा असणार आहे? 90 अंशाचा असणार आहे. म्हणजेच हा काटकोन त्रिकोण आहे. पर्याय क्रमांक 1. अशाच पद्धतीनं अतिशय झटपट सोप्या पद्धतीनं गणित सोडवण्यासाठी मॅथ्स टिक बाय फारुख सर या YouTube चॅनलला भेट द्या आणि चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.